अज्ञानत्व हरुणि बुद्धि मति दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दैन्य दारिद्र्य देशांतरा पाठवी हिरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी वानरामास सुपोषण तापसी फळे आणूनी पूर्ण वा दिले यावर तृप्ती भोजन वानर गण उल्हासी ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात माय बापांनो संत सज्जनांनो कालच्या अध्यायामध्ये कथा झाली वानर 1 महिन्यापासून उपवासी होते परंतु अखंड रामचंद्र प्रभूंचं चिंतन असल्यामुळे दुर्धर अशा प्रकारच्या वनामध्ये सुंदर अशा प्रकारच्या भोजनाची सोय वानरांची झाली वानर तृप्त झाले आणि पुन्हा एकदा प्रभू रामचंद्रजींच्या नावाच्या गर्जना करताय बक्षिता पै फळमूळ सेविता निर्मळ जळ वानर सुखी झाले सकळ हर्ष प्रबळ तृप्तीचा फळमुळांचं सेवन केलेलं आहे सुंदर सुशील अशा प्रकारचं जल प्राशन केलं आणि तृप्तीचा आनंद वानरांना होतोय वानरांचे सकळ दाळ पूर्विल्या परी साती प्रबळ शतगुणे वाढले बळ जनक बाळ शोधावया अगोदरच्या पेक्षा वानर 100 पटीने बलवान झाले रामचंद्र प्रभूंच्या कृपेचा प्रभाव आहे सीता शोधण्यासाठी वानर सज्ज आहेत वानर म्हणती हनुमंतासी ते फळे खावयालासी किंवा सीता शोधायासी त्या राम कार्यार्थासी साधावे वानर म्हणू लागले म्हणतायत वानर म्हणू लागले हनुमंता अहो आपण सीता शोधायला आलो का पंक्ती जोडायला आलो आपण म्हणतो ना वारीत गेल्यानंतर मस्त पंक्तीला आलाव का अशा प्रकारे आता बघा वानर हनुमंताला दाब देऊन बोलायले जेवलेत कोण हे आणखी हनुमान जेवल्याचा उल्लेख नाही परंतु हनुमंताला म्हणू लागले आपण सीता शुद्धीला आलोत असं सांगतात शोधिता या विवरांत सीतान लभेची निशित पुढील सांगा कार्य कर्तव्यार्थ दक्षिण पंथ शोधावया बजरंग बलीला वानर म्हणू लागले हनुमंता या विवरामध्ये सीता सापडणार नाही आता पुढील कार्यार्थ कर्तव्य काय आहे याबद्दलच्या सूचना आम्हाला द्याव्यात रवी शशी विरहिता नित्य प्रकाश विवरांत वानर दश दिशा पात दक्षिण पंथ दिसेना सूर्य चंद्र नसल्यामुळं आणि सर्वकडे प्रकाश असल्यामुळं दिशा लक्षात येत नाही माय बापांनो आणि दिशा लक्षात येत नसल्यामुळं वानर इकडे 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 बघू लागले परंतु त्यांना कुठं जायचं समजत नाही पूर्व कोण पश्चिम कोण न कळे उत्तर दक्षिण न कळे दश दिशांचे ज्ञान केवते गमन करावे वानर म्हणू लागले बजरंग बली अहो पूर्व काय दक्षिण काय उत्तर काय काही कळायलाच मार्ग नाही पोटभर खाल्लं पण कुठं जायचं रस्ता सापडत नाही काय करावं लागेल अत्यंत वारल्याचे माथा काजो तोरेने धावता अतिशय उन्मत्ता कथात वार्ता नये पुसो जो का
अत्यंत भार ज्याचे माथा काजो त्वरेनी धावता. ज्याच्या डोक्यावर अतिशय भार आहे, तो जर गडबडीनं पळू लागला तर त्याला त्या ठिकाणी रस्ता विचारू नये, अशा पद्धतीमध्ये सांगताय. जो का ज्ञान गर्वे पीडित, जो का विषय मध्ये उदात, जो जो अतिशय क्षुधित, त्यासी व्रतांत पुसू नये. कोणाला विचारू नये, कारण ज्याच्या जवळ ओझा आहे आणि तो गडबडीनं चाललाय, त्याला जर म्हणलं मामा 10 मिनिट थांबा, थांबेल का तो? नाही थांबत. एखादा गर्विष्ठ आहे, मी ज्ञानी, त्याला जर आपण विचारण्याचा प्रयत्न केला तर त्याचा त्वरा वेगळाच असतो. महाराज त्याला वाटतं माझ्या पाया पडावं, मला 1000-500 हातावर टेकावे, पुन्हा विचारावं, जमलं तर मी सांगावं, याला येत काहीच नाही. ज्ञान गर्वानं जो पीडित आहे किंवा जो का विषयामध्ये उन्मत्त, एखादा विषय मदानं उन्मत्त, एखाद्या स्त्रीच्या मागे फिरतोय किंवा काहीतरी दारू फिरू पितोय, अशी माणसं मार्गदर्शन करतील का? नाही. त्यानंतर सांगतायत एखादा अतिशय भुकेजलेला आहे, त्याला जर आपण विचारलं तर तो सांगण्याच्या मूड मध्ये नसतो, असं सांगताय. तापसी म्हणे वानरनाथा, वार्ता पुसू नये क्षुदिता. फळ भोजन सावधानता, सांगे व्रतांता मनीच्या. तापशीनं सांगितलं हनुमंता भुकेलेला रस्ता विचारायचा नाही, त्याला कळत नाही, त्याला सांगता येत नाही, पण मी तुम्हाला मार्गदर्शन करते, अशा प्रकारे ती बोलते. विवार गुडाती कांतार, मिळून आले वानर भार. येते का आले ती सकळ वीर, तोही विचार मज सांगा. तिने सांगितलं हनुमंता, एवढा वेळ जे मी तुम्हाला प्रश्न केला नाही, तुम्ही इथं का आलात? फक्त तिने एकच तर्क मांडला होता, इथं आलात म्हणजे तुम्ही रामभक्त आहात. आता पोटभर खाऊ घातल्यानंतर ती विचारू लागली, हनुमंता आता तुम्हाला विचारते, तुम्ही इथं का आलात, कसे आलात, मला थोडं सांगा. तुम्ही श्रीरामाचे भक्त, माझे भाग्य आले तीथ. इवरी प्रशावया गुप्त, कोण कार्यार्थ मज सांगा. तिनं प्रश्न केला, इथं आलात म्हणजे निश्चित रामभक्त आहात, परंतु अशा विवरामध्ये प्रवेश करण्याचं प्रयोजन काय आहे आणि कोणत्या उद्देशाने तुम्ही आलात, मला सांगावं. मी तव तुमची केवळ दासी, कार्या सांगूया मजपासी. ऐसे मानलिया तुम्हासी, तरी कार्यासी मज सांगा. आणि एवढा म्हणली बंधन नाही, मी काय तुम्हाला म्हणत नाही की सांगितलंच पाहिजे तुम्ही का आलात. मी जर तुम्हाला वाटत असेल की मी तुमची सेवक आहे, मी तुमची सेवा करू शकते. महाराज किती विनम्रता असावी संतापुढं, राम भक्तापुढं किती विनम्रता असावी. तुम्हाला जर माझी योग्यता वाटली की हिला काहीतरी विचारून काहीतरी फायदा होईल किंवा मी तुमच्या सेवेस पात्र असेल असं जर वाटत असेल तरच सांगा, अशी विनंती ती करते. एक तापसी पूर्वव्रतांता, पूर्ण ब्रह्म श्रीगुणांता. अवतरला सूर्यवंशांत, कौशल्यासूत दशरथी. हे तापसी ऐक, व्रतांत पूर्ण ब्रह्म असणारे रामचंद्र प्रभू, कौशल्येचा मुलगा म्हणून सूर्यवंशात त्यांचा अवतार झालेला आहे. पित्राज्ञेच्या निजनेटी, बंधू सौमित्र सीता गोरटी. श्रीराम वनासी पंचवटी, गंगा तटी रहिवासा. वडिलांच्या आज्ञेनुसार रामचंद्र प्रभू माता सीते सहित लक्ष्मणा सहित पंचवटी मध्ये वनवासात रहिवास करत होते. राम लक्ष्मण गेले मृगापाटी, मागे शून्य पंचवटी. भिक्षु रूपे रावण कपटी, सीता गोरटी चोरली. राम लक्ष्मण पंचवटीच्या ठिकाणावरून फळ आणण्यासाठी बाहेर गेलेले असताना भिक्षुवेश घेतला. शून्य आश्रमाच्या ठिकाणी
रावणानं सीतेचं अपहरण केलं. तिचे करावया शोधन किष्किंधे आला रघुनंदन वाळी भ्रता भार्या हरण बिंदुनी बाण मारिला. आणि त्या सीतेचा शोध घेत असताना प्रभू रामचंद्र किष्किंधा प्रदेशात आले. तिथं सुद्धा भावाची बायको चोरणारा वाळी होता म्हणले. रामचंद्र प्रभूंनी एका बाणात मारला, सुग्रीवाला राज्य बायको दिली. राज्य दिले सुग्रीवासी यो राजांगदासी सुग्रीव धाडिले आम्हासी सीता शुद्धीची दक्षिणे. रामचंद्र प्रभूंनी वाळीला मारलं, सुग्रीवाला राज्य दिलं, युवराज्य अंगदाला दिलं आणि सुग्रीवानं राम कार्यासाठी सीता शुद्धीसाठी आम्हाला दक्षिण दिशेला पाठवलं. दक्षिण शोधली शातावरती शुद्धी न लभेची सीता सती सीता शोधून शुद्ध रती विवारा प्रती आम्ही आलो. दक्षिण दिशा 100 वेळेस शोधली पण सीता सापडत नाही. आणि अशीच सीतेचा शोध घेत घेत या विवरात आम्ही आलो. सुग्रीवाज्ञाती दारुण माझा यावे शुद्धी करून नयेत या रास भारोहण विटंबन अपमाने. आणि आमच्या राजा सुग्रीवाची आज्ञा खडतर आहे म्हणले. 1 महिन्यात परत यायचे, जर गेला नाही तर गाढवावर बसून नाक कान कापून वरात काढणार आहेत, म्हणून थोडी गडबड आहे माऊली. विवरी करिता प्रवेश मासे एक लोटला संपूर्ण विवर दुर्गम गण निर्गमन दिसेना. विवरामध्ये 1 महिन्यापासून झटकना खायलोत म्हणले, कुठं जाता येईना, अंधार सरना, अशा प्रकारची अवस्था आमची झालेली. बळी करिता प्रवेश आम्ही झालो मूर्छापण कैसे येते आगमन हे ज्ञान आम्हा नाही. आणि भुकेनं आम्ही मूर्छित पडलो बिळामध्ये. तुझ्या पुढे कसे आलो तर आम्हालाही माहिती नाही. वानर स्वयंप्रभेला बोलतायत. विवरेचे अभिनव चिन्ह नकळे उत्तर दक्षिण नकळे पूर्व पश्चिम भान केऊ ते गमन करावे. कसं गमन करावं म्हणले. आम्हाला दक्षिण कळत नाही, उत्तर कळत नाही, पश्चिम कळत नाही, पूर्व कळत नाही, सगळीकडे सारखंच आहे. अशी परिस्थिती झालेली आहे. आमची आगती निर्गती आमासी न कळे निशिती तुझा दिन आमची गती कृपा मूर्ती कृपा करे. आता आमची निर्गती तुम्ही जीव घातलं म्हणले, पण थोडं वाट पण लावा आम्हाला. त्यांना आम्हाला जायचं कळत नाही. तुझ्या पाया पडतो म्हणले, आम्हाला राम कार्यासाठी सहकार्य करा. आमची युरा बाहेर गती आमासी भेटे सीता सती. वाह, ऐसी कृपा करी शीघ्र गती वानर पंक्ती उदरी. आम्हाला या विवराच्या बाहेर जाता येईल आणि आम्हाला सीता सती भेटेल असा उपकार कर, अशी विनंती करा. ऐसे ऐकता वचन तापसी झाली सुप्रसन्न युरीचे गमनागमन नेनी सज्ञान द्विज देवा. आणि तिने सांगितलं म्हणली, विवराची गती द्विज आणि देवाला सुद्धा कळत नाही. अशा प्रकारचं हे अगम्य स्थान आहे असं ती बोलते. ब्रह्मयाची वरदोक्ती उर्यालियाची नवे निर्गती बाहेर या विवरा प्रती यावया दुक्ती लक्षेना. विवरातून बाहेर जाण्यासाठी मार्गच नाही, गती कळतच नाही. हा विषय ब्रह्मदेवाच्या वरदानाचा आहे असं ती बोलते. माझा ब्रह्मा सुप्रसन्न युरीचे गमनागमन करावया मी सज्ञान हे वरदान ब्रह्मयाचे. पण म्हणली ब्रह्मदेवाची माझ्यावर कृपा आहे.
त्यामुळं मधला बाहेरचा मध्ये माणूस मला आणता येतो, एवढी माझ्यावर कृपा आहे. जासी श्रीरामाची भक्ती दुर्गमी त्यासी निर्गती. वा. राम नाम प्रताप शक्ती भव निर्मुक्ती हरिभक्तला. जासी श्रीराम भक्ती, जो रामाचा भक्त आहे ना त्याला दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हारे तेते. राम दुवारे तुम रखवारे, होतन आज्ञा बिनु पैसारे. अहो ज्याच्या जवळ राम भक्ती आहे त्याला जगातलं अशक्य नावाचा प्रकार त्याच्या समोर उभा राहत नाही, असं ती बोलते. श्रीराम नामेची कोवाडे कळी काळ पडती पुढे. वाह. युवर कायचे बापुडे तुम्हा साकडे बाधावया. नाथ महाराजांचं हे भावार्थ रामायण. राम नामाशिवाय इतर कशालाच महत्व नाथांनी दिलेलं नाहीये. वास्तविक पाहता तिच्यावर ब्रह्मदेवाची कृपा आहे, त्या कृपेनं वानर बाहेर काढण्याची तिच्यात ताकद आहे, पण ती सुद्धा म्हणत नाही की माझ्यात ताकद आहे. अगोदरच्या ओवीत म्हणली, पण पुन्हा तिनं भाव व्यक्त केला की राम भक्तांना अडचण जगाच्या पाठीवर नाही, फक्त मला सेवेची तुम्ही संधी देतायत एवढ्यातच ती खुश आहे. ती म्हणू लागली तुम्ही जाल बाहेर. श्रीराम सेवा नित्य कर्म हृदय श्रीरामाचे प्रेम. वाह. नित्यमुखी श्रीराम नाम सर्वत्र सुगम गती त्यासी. नित्य भगवंताचं नामस्मरण ज्याच्या अंतकरणात आहे, नित्य भगवंताबद्दल श्रद्धा ज्याच्या अंतकरणात आहे, ज्याचं अंतकरण प्रभू सेवेप्रती समर्पित आहे, त्याला जगाच्या पाठीवर अडवणारा जन्माला आला नाही. यमासहित कोणाची अवकात नाही जो राम भक्ताला अडवेल. त्यामुळे प्रत्येक मार्ग त्यांच्यासाठी सुगम आहे असं सांगताय. पहिला हनुमंता वीर भक्ती प्रतापे प्रताप तो. वाह. श्रीराम नामे गुण गंभीर येणे उद्धार वानरासी. आणि त्या स्वयंप्रभेनं सांगितलं पलीकडे हनुमंतासारखा महावीर आहे ज्यानं नामाच्या बळावरती संपूर्ण विश्वाला उद्धारित करण्याचं सामर्थ्य ज्याच्या जवळ आहे. आणि अशा हनुमंताला मी बाहेर काढते म्हणणं चुकीचं आहे महाराज. कोणत्या ठिकाणी मोठेपणा दाखवावा कधीतरी लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे आपल्याकडे सामर्थ्य जरी असेल तर संतापुढं सामर्थ्याचं प्रदर्शन करत असताना विनम्रतेचा विसर पडता कामा नये. कारण संताच्या पुढची अहंता हे विनाशाचं कारण ठरत असते. याला स्वयंप्रभा जागृत आहे. ती म्हणू लागली हनुमंतामुळं तुमच्या सर्व कुळांचा उद्धार होणार आहे. तिथं विवर सामान्य. आधी माझे सफळ अनुष्ठान होता हनुमंत दर्शन. मी झाले सुख संपन्न महिमागण सतसंगे. आज माझं विवर धन्य झालं, आज माझा जीव धन्य झाला, जीवन धन्य झालं, माझी तपश्चर्या धन्य झाली, हनुमंताची भेट झाली. सत्संगाचा महिमा मोठा असं ती सांगते. जप तप ध्यानी स्थिती सार्थक सत्संगती. या सत्संगाची आगाध कीर्ती भवनानुक्ती सत्संगे. नाथ महाराज सांगू लागले जप तप कर्म क्रियानेम धर्म या सर्व गोष्टी सत्संगानं समर्थ आहे, सनाथ आहे. एखादा माणूस 12 वर्ष झालं तप जरी करत असेल आणि त्याला जर संताची भेट नसेल तर वाहुगाचे श्रम व्यर्थ जाय. जीवन संताच्या कृपेनं सणात पाहिजे माय बापानं. त्याच्याशिवाय परमार्थ शक्य नाही, त्याच्याशिवाय प्रभुभेट शक्य नाही. त्यामुळे ती म्हणू लागली आजपर्यंत एकटीच तपश्चर्या करत होते, आज हनुमंताची भेट झाली, आज वानर मिळाले, मी सनाथ झाले. श्रीराम भक्तांच्या पंक्ती आले ते माझ्या भाग्याती. वाह. सेवा करीन या यशा शक्ती पिल निर्मुक्ती
वानरा. राम भक्त माझ्या आज घरला आलेले आहेत, त्यांची सेवा मी यथाशक्ती करेल. आज माझ्या बिळाची निर्मुक्ती, माझ्या बिळाचा तर उद्धार झाला, बिळातून निर्मुक्त करण्याची सेवा मी करेल असं ती बोलते. बिळा बाहेर निर्गती यावया वानरा समजती. डोळे झाकावे निज हस्ती माझ्या वचन उक्ती विश्वासा. तिनं सांगितलं, वानरांनो तुम्हाला बिळाच्या बाहेर काढते, काम करावं लागेल. डोळे झाका म्हणली सगळ्यांनी. कारण कसं आहे, डोळे झाकण्याचा मंत्र भागवतात पण आहे. सर्व भगवान श्रीकृष्ण वगैरे सगळे चोरायला गेले, लोणी मधात अडकले महाराज. आता बाहेर जायचं कसं? त्यावेळेस कृष्णानं सांगितलं डोळे झाका. पेंद्या म्हणला, बाबड्या म्हणला कसं जाते वरी बघूया. त्यानं अर्धे डोळे उघडे ठेवले, सावण्यात अडकला महाराज. तिथं गवळणींचा मार खाला. तसं वानरांना हिनं सांगितलं, तुम्ही अडका-अडकी डोळे उघडा उघडीचे प्रकार करू नका, डोळे उघडे ठेवा, डोळे बंद करा असं ती सांगते. डोळे उघडे असता देवदानव ऋषी म्हणता. वाह. युरा बाहेर निर्गमता कदा कल्पता घडेना. तिनं स्पष्ट सांगितलं, डोळे जर उघडे ठेवला तर देव दानव मानव कोणीच बाहेर जाऊ शकत नाही, तुम्ही सुद्धा जाणार नाही. डोळे झापा अशा प्रकारे बोलतो. ऐकोणी तपसीचे वचन वानरी आपलाले आपण. ईद करी दाखवणी नयन सावधान निर्गमार्थी. वानर महिनाभर त्रास खाल्लेले होते, त्यांना बाहेर जायची गडबड होती. वानरांनी गपकन डोळे झाकले महाराज, कोणी डोळा उघडला नाही. आणि वानरांनी डोळा एकाही वानरांना उघडला नसल्यामुळं सर्व वानर बाहेर गेले. कसे गेले ऐका. वानरी झाकोनिया डोळे मूर्त एक उभे ठेले. उघडायचे कोणी न बोले मग पाहू लागले उघडूनी. वानरांनी डोळे झापले. एक मुहूर्त 48 मिनिट थांबले महाराज. आता किती वेळ डोळे झापून थांबतील? इकडे 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 बघू लागले, पुन्हा डोळे उघडले, बघू लागले. तर त्या ठिकाणी काय होत आहे? वानरी उडोलिया नेत्र पातीत पुढे समुद्रा. अतिशय दुर्धर गरजे घोर गडगडा. वानरांनी डोळे उघडले तर त्या ठिकाणी बीळ दिसत नाही, स्वयंप्रभा दिसत नाही. मोठा समुद्र दिसू लागला, मोठमोठ्या लाटा येणारा समुद्र पाहतायत. पुढे कोणी समुद्रा विस्मयो करीती वानर. येथे कैसे आलो समर केले विचित्र तापसी. वानर म्हणू लागले, अरे कस काही इथं आलो रे? कोण्या गाडीत बसला होता, कोणतं तिकीट होतं, काहीच पत्ता नाही. म्हणले डायरेक्ट इथं आलो. आश्चर्य त्या तापसींनी केलेलं आहे. नाही चालविले धरुणी करी नाही घेतले कडेवरी. आमाची उरा बाहेरी कैसे परी आणले. कसं आणलं? म्हणले काकद घेतलं नाही, डोक्यावर घेतलं नाही, गाडीत बसविलं नाही, काहीच नाही. म्हणले कसं बाहेर काढलं असेल रे? अशा प्रकारचं आश्चर्य वानर करतात. समजता हनुमंते नेले विवरांत. तसे नाही केले तन हालत आणले. अरे म्हणले विवरात जाताना मूर्छित पडलो, त्यावेळेस हनुमंतानं शेपटात बांधून नेलं होतं, पण हिनं शेपटात बांधलं नाही, कशात बांधलं नाही, हालू दिलं नाही, डायरेक्ट इथं पोहोच केलंय. हा प्रकार काय वानरांच्या लक्षात येत नाही. एवढे लागाचे पासी केवती आहे ती तापसी. पाहताना दिसे चोपासी वानरासी अति विस्मय. वानरांना अत्यंत आश्चर्य वाटू लागलं. मला म्हणले ती बाई कुठं गेली रे? तापसी आपल्याला जीव घातलेली. इकडे 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 बघू लागले, ती दिसत नाही असं सांगताय. अति आहे वानरवीर वण शोधिता समग्र.
ना तापसी ना ते विजळ स्माय स्थूर वानरा. वानरांना आश्चर्य वाटू लागले. इकडे 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 बघू लागले. महाराज ती कुठं दिसतील पण कुठेही ती दिसत नाही. आश्चर्य वाटतंय. निरसावया वानर भ्रांती तापसी नव्हे ती श्रीराम शक्ती. वाह. कृपेने आली विवरा प्रति वानर पंक्ती तारावया. नाथ महाराज सांगू लागले. वानर विचार करतायत. अरे म्हणले कशाची तापशीन कशाचं काय. रामचंद्र प्रभूंची कृपा असल्यामुळं ती सगळं लटक होतं. म्हणले आपल्याला जीव घालण्यासाठी बनवलं होतं. अशा प्रकारची चर्चा वानर करतायत. माया मायेच्या माईक शक्ती उरी वानराती भ्रांती. राम नामाच्या वरते विवरा मूर्ती निर्मुक्ती वानरा. मयासुराच्या माईक शक्तीमुळे वानरांची निर्गती होत नव्हती. परंतु राम नामाच्या सामर्थ्यानं वानर बिळातून बाहेर आले असं सांगताय. करिता श्रीरामाची भक्ती भक्ता बांधू न शके भ्रांती. राम नामाची ख्याती विवरोन्मुक्ती वानरा. राम नामाची रामचंद्र प्रभूंची भक्ती केल्यानंतर भ्रांतीची बाधा होत नाही आणि ब्रह्मावरून चित्त विचलित होत नाही. ज्या ठिकाणी भ्रांती नाही आणि ब्रह्म अनुक्षेपापेक्षा वेगळं नाही त्या ठिकाणी चिंता आणि भीतीची गरज नाही. वानर म्हणू लागले भगवंताची आपल्यावर अफाट कृपा आहे. त्या कृपेनं आपण इथं पोहोचलो. श्रीरामाच्या नाम वेले माया पळे घेऊनी प्राणे. वाह. स्थिर बापुडे ते कोणे भक्तजन भुलवावया. अरे म्हणले राम नामाच्या ताकदीवरती नाम भेनन माया पळे. माया पळून जाते. रामचंद्र प्रभूंचं नाव घेतलं. अहो उग जय श्रीराम म्हणायचा नाद लागला तर माणसाला दुसरा गोडीच लागत नाही. कारण राम रसाची चवी आनरस रुचती केवी. आणि या मायेची भ्रांती तोडण्याचं सामर्थ्य मात्र रामचंद्र प्रभूंच्या नामामध्ये आहे. मग त्या मायासुरानं भयंकर माया केलेली होती. पण सर्व माया तरुण जाते. एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडिये सरले मायाजळ असं सांगतायत. क्षुधार्थे हनुमंताची भक्ती तापसी पावली नित्यमुक्ती. वाह. या लागी हरिभक्ता संगती भवनिर्मुक्ती भाविका. अहो वानरांना जेव खाऊ घातलं आणि त्या तापशीचं आजपर्यंत तप फळाला आलं. तुम्ही काहीही करा हो, कितीही धन कमवा, पैसा कमवा, तुमच्या घरामधून जोपर्यंत एखादा वारकरी जेवणार नाही तोपर्यंत काय थोरपण जाळावे ते. तुम्ही किती जरी तपश्चर्या केली पण जोपर्यंत संत कृपा होत नाही तोपर्यंत इमारत फळाला येत नाही. माय बापांनो, आज हनुमंत वानरांवर तापसीचा उपकार आहे का? तर वानरांचा तापशीवर आहे. जगाच्या पाठीवर उपकार फक्त राम भक्तच करू शकतात. बाकी कोणाची उपकार करण्याची अवकात नाही. लक्षात घ्या. उपकार येथे उपकारासाठी केवळ फक्त संतच आलेले आहेत. त्यामुळं संतांची सेवा हे निमित्त आहे आणि स्वतःच कल्याण करून घेणं हे भाग्याचं लक्षण आहे. आणि ते भाग्य आज तापशीच्या पदरात पडलं. हनुमंताला जीव घालण्याच्या नादामध्ये तिचा उद्धार झाला असं ग्रंथ करते सांगतायत. तापसी तरली वळणू किती राम नामाच्या वरती. वानरी विवरी केली ख्याती सावधान व्रती अवधारा. संत एकनाथ महाराज सांगतायत की तापसी तरली यात नवल नाही. राम नामाच्या
प्रतीनं जगाच्या पाठीवर प्रत्येक सजीव निर्जीव सर्वांचा उद्धार करण्याची ताकद प्रभू नावामध्ये. त्यामुळं कधी कधी सांगत असताना तापसीचा उद्धार झाला तर ऐकणाऱ्याला वाटेल तिचाच झाला. तसं नाही. ही स्कीम प्रत्येकासाठी आहे. फक्त तुम्ही फॉर्म भरत नाही, हा प्रॉब्लेम आहे. का? कपाळात दोष असल्यामुळे बरेच जण फॉर्मच भरत नाही. फॉर्म सोपा आहे महाराज. ज्ञानदेवाधानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी घर केले. राम आणि कृष्ण जर चित्तात ठेवले तर त्याचा वैकुंठातला बंगला पक्का आहे. पण आम्हाला यमाकडे जायची गडबड आहे, यमाच्या रट्ट्याची हाऊस आहे, म्हणून रामायण आठवत नाही. नामे गरजती वाणार नामे कोणिले से विवार तेने झाला विरोद्धार जगदुद्धार राम नामे. नाथ महाराज सांगू लागले वानर त्या विवरात गेले होते. मग वानर गपचीप बसतील का? आणि गपचीप बसणाऱ्यांना वानर म्हणता येईल का? नाही महाराज. मग वानरांनी तिथं काय केलं? प्रभू रामचंद्र भगवान की जय अशा गर्जनांनी आसमंत दुमदुमून टाकला. आणि आसमंत दुमदुमून टाकल्यामुळे विवराचा उद्धार झाला. म्हणून गावोगाव रामायण असावं, गावोगाव रामचंद्र प्रभूंची गर्जना असावी. देशोदेश कण ना कण या भारताच्या रगरगात रामभक्ती पाहिजे. भारताच्या रोमारोमात राम असेल तर हा कणकण पवित्र असेल. आणि या पवित्र कणाला आक्रमक करण्याचं सामर्थ्य कोणाचंही होणार नाही. आणि रामनाम घ्यायची लाज वाटली तर तुम्ही जगणार नाही. भक्त ठायासी जाती तो ठाव नित्य मुक्ती. वाह. रामनामाच्या वरती उदरती जड जीव. नाथ महाराज सांगू लागले भक्त ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणाचा उद्धार करतात. कारण ते जिथं जातील तिथं रामनाम घेतात. पवित्र तो देश, पावन ते कुळ. पवित्र देशात संत जन्माला येतात असा सिद्धांत सांगितला नाही. ज्या देशात संत जातील तो देश पवित्र. आणि जिथं जातील तिथं नाम घेतात. मग जिथं जातील त्याचं कल्याण करतात. तुम्ही फक्त संत सेवेचे सहकारी बना, नाहीतर घातलिया भय नरका जाणे. हल्ली बऱ्याच जणांना नरकाला जायची गडबड आहे. म्हणून परमार्थात त्या ठिकाणी भय घालण्याच्या भ्रांतीत पडत असतात. असो, प्रभुनामाला सहकार्य करा, संत सेवेला प्राधान्य द्या. जीवनाचं कल्याण रोखू शकत नाही. या परी देवांना करोनी विवराचा उद्धार. वा. स्वय पावले समुद्र तीर सीता सुंदर शोधावया. या परी या पद्धतीमध्ये ते वानरांनी, त्या सर्व वानरांनी बिळाचा उद्धार केला आणि सीता शुद्धी करण्यासाठी पुढे निघाले. मागे शोधिले गिरिवार तेथे लभेची सीता सुंदर. पुढे उडवला समुद्राती दुस्तर वानरा. वानरांनी पर्वतावरती इकडून तिकडं टुन्नुक 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 उड्या मारून सीता शोधली. पण आता पुढं समुद्र आहे महाराज. वानर म्हणले आता काय करावं लागेल, सीता कशी शोधावी लागेल, विचार करतायत. सुग्रीवे केली समावत मासावधी ती लोटली उरामधी. येईन लभे सीता शुद्धी कार्यविधी नव्हेची. वानर विचारू लागलेले आहेत. सुग्रीवानं, राजा सुग्रीवानं वेळ दिली होती, 1 महिन्यात परत यायचंय. म्हणले महिन्यात बिळातच गेला. काय करावं लागेल, सीता कशी शोधावी लागेल. सीता शुद्धी न शोधता संपूर्ण माझी जाता परतोड. सुग्रीव करीला अपमान आज्ञा उल्लंघन रायाचे.
महिन्यात परत यायचंय. महिना तर होऊन गेला आणि आता जर बिना काम करता गेलो, मला उशीर झाला तरी जमतंय पण काम व्हावं, समोरचा नाराज होत नाही. वानरांनी विचार केला, सीता जर सापडली तर सुग्रीव रागावणार नाही, पण बिना सीता शुद्धीचं जर काळं तोंड घेऊन गेला तर मग मात्र आपलं काही खरं नाही. सीता शुद्धी लागी जाण शतता शोधली दक्षिण, पुढे समुद्र गती दारुण गती गमन कुंटले. काय करावं लागेल? पुढं तर भयंकर अशा प्रकारचा समुद्र आहे, जाण्यासाठी गती नाही, मार्ग नाही. विचार वानर करताय. पुढे गती कुंडली उदती, आता न लभे सीता शुद्धी. वाह, मागे जाऊ नये स्त्री शुद्धी प्राणवधी वानरा. वानरांचा प्राण अवधी संपला म्हणू लागले. आता काय करावं लागेल? पुढे जायला गती नाही, माग जायला तोंड नाही आणि मेल्याशिवाय पर्याय नाही. ऐसे बोलोनी अंगात दुखे दुदर करी खेद, अवश्य मज करील विरोध तेही संबंध अवधारा. अंगद त्या ठिकाणी अशा प्रकारे बोलून मोठमोठ्यानं दुःख करू लागला. काय करावं लागेल विचार करतायत. युवराजा तू त्रिशुद्धी तुझा दीन वानर मानी, न करिताची सीता शुद्धी मजची आधी दंडीला. अंगद विचार करू लागलेला आहे. महाराज, मोठं होणं सोपं नसतं. मोठं झालं की जिम्मेदारी सुद्धा मोठीच असते. अंगद म्हणू लागला, अरे माझ्या हातात सर्व सेना असताना तू सीताशुद्धी केला नाहीस असं सुग्रीव विचारेल आणि मलाच पहिल्यांदा दंड देईल. घोर करीला वकळा राम सभारोहण, मुख्य तो सोळा उपना माळा गळा गोम माय गोळाभिषेक. गाढवावर बसवण्याची पहिली वरात होईल म्हणला, त्यानंतर शेणानं आंघोळ होईल, त्यानंतर बेसरमाच्या फुलाची माळ घातली जाईल. अशा प्रकारची फजिती माझी होईल. काय करावं लागेल? अंगद विचार करतायत. सोसिता वकळा दारुण लोक लजाईल मरण, या परिजे ते आपण द्यावा प्राण ते श्रेष्ठ. अंगदाने विचार केला, तिथं जाऊन आपदा होऊन मरण्यापेक्षा इथं मेलेलं बरं असा विचार करतायत. सीता शुद्धी न होता दृढ, मुख्यत्वे माझी न राखे बीड, इतरांचा कोण पाड दुःख दुर्वाड वानरा. अंगद म्हणू लागलेला आहे, सीतेची शुद्धी नाही झाली तर सुग्रीव माझीच भीड राखणार नाही, बाकीच्यांची भीड राखण्याचा प्रश्नच येत नाही. काय करावं लागेल? धन्य जटायु तो जाण, रावणासी करुणी रण, सीता सांडवून आपण दिले प्राण रणरंगी. अंगद म्हणू लागलेला आहे, धन्य धन्य तो जटायू की राम कार्यात त्याचा जीव गेला. महाराज, राम कार्यात जीव जाणं खूप भाग्यवान आहे म्हणले. राम कार्य आपल्याकडून होत नाही. काय करावं लागेल विचार करताय. आई कोणी अंगदाची गोष्टी, वानरी भया घेतले पोटी. वाह, प्राण त्या गावात सिंधू तटी अवकळा मोठी कोण सोसे. अवकाळा सहन करण्यापेक्षा बरं आहे म्हणले समुद्राच्या कडेला मरण, ठिकाण चांगलंय म्हणले. शेवटी वानर थकले. महाराज विचार करत, हे बघा इच्छा आहे आणि इच्छा असताना जर तुमची क्षमता संपली असेल तर प्रभू सहकार्य करतात. पण इच्छा नसताना आणि क्षमता असताना इच्छा नसेल तर मग मात्र तुमचं तुम्ही जबाबदार असतात विनाशाला. इच्छा आहे, क्षमता संपली आहे, प्रभू काय करतात? देहालो वेदाओ वाचो जाता अवकळा बैसेल माता,
राम समरणे प्राणदाता परमार्था पावेन. वानरांनी शेवटी विचार केला, अरे म्हणले तिथं गेल्यानंतर गाढवावरून मारण्यापेक्षा इथं बरं आहे ना, जय श्रीराम म्हणू आणि या लागी आम्ही अवघे जाणे अश्वमेव प्राण देणे. घालूनिया कुशास्त्रणे मरणाधरणे बैसले. सगळ्यांनीच त्या ठिकाणी कुशास्त्र टाकलं, वर बसले आणि मरेपर्यंत उठायचं नाही असं म्हणू लागले. तृण घालोनी मुष्टी मुष्टी प्रायोपयशे समुद्र तटी. वानर पडता कोट्यानुकोटी देखिले दृष्टी संपाती ते. कोट्यवधी वानर असे पडलेले बघितले संपातीनं आणि धावतच आला असं सांगतायत. जे जे आले समुद्र तीरा तो संपातीच्या चरा. वेगी बक्षावया वानरा संपाती त्वरा येथे आला. संपातीने ठरवलेलं होतं, जे जे माझ्या राऊंड मध्ये येईल म्हणला समुद्राच्या कडेला तो माझा चारा आहे. आता मला चारा बक्कळ मिळालाय, पळत येऊ लागला. तो बहुधा दिवसांचा उपवासी देवे कृपा केली कैसी. मद बक्षावया वानरासी या ठायासी आणले. बरेच वर्षापासूनचा तो उपवासी होता. महाराज म्हणला देवानं बरं झालं म्हणला, लय मोठी पंगत दिली आहे. पळू पळूच संपाती येऊ लागला. संपाती पुसे सवेर आपण या ठायाचे आले दाण. माझे बक्ष त्याची मरण तुम्ही येते कोण कोणाचे. त्याने सांगितलं म्हणला, इथं आलं किंवा आपल्या हातानं वाचत नाही म्हणला, पण तुम्ही कोण आहेत, कोणाचे आहेत एवढं मला सांगा असं विचारू लागलं. तृणास्तरणी समुद्र तटी वानराच्या कोट्यानुकोटी. पडोनी करती रामाच्या गोष्टी नाही पोटी मरण भय. गवता तृण वानर पडलेत असं कधी पडत नाहीत म्हणला, आणि तुम्हाला भीती नाही म्हणला मी आल्यानंतर सुद्धा मरणाची. तुमचं सुरू आहे श्रीराम जय राम जय जय राम. याच कारण काय रे म्हणले, माणसं भजन करेना, तुम्ही कसं काय करायला. अशा प्रकारे संपाती विचारू लागले. माझे याती उग्र दर्शने प्राणी आते प्राणांतपणे. तुम्ही गजबजाना म्हणे मरणाधरणे का बसले ती. मरणाधरणी का बसले ती. माझ्या हातानं मारायची भीती वाटणं झाली, तुमची तुम्ही मरायलाच बसलेले दिसाला. अरे मरायला सगळेजण भेटते, तुम्ही कसे भिना झाला हो. संपाती विचारतायत. तुम्ही काय मरो टेकले ती जे आठाया आणले ती. हे माझे भोजन प्रयुक्ती वानर पंक्ती मराल. इथं आलात ना, आता माझं भोजन आहे म्हणले तुम्ही, आता तुम्ही माझ्या हातानं मराल असं पुन्हा पुन्हा संपाती बोलतोय. करिता राम नाम चावटी सांगा श्रीराम कोण तो सृष्टी. वा, तुम्हासी कोटे झाली भेटी समूळ गोष्टी मज सांगा. हे बघा आता माझ्या हातानं तुम्ही मरणारच आहेत. त्याच्या आधी थोड्या दोन गोष्टी बोलून घेऊ. तुम्ही सारखं राम 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 म्हणायला म्हणले, हे राम कोण आहे गडे, आणि त्या रामाची तुमची कस काय घसट पडली, कस काय जमलं, थोडं आम्हाला सांगा असं संपाती. कोणी संपातीचे वचन अंगद म्हणे आम्ही धन्य. अनायासे आले मरण ग्रद्र भक्षण वानरा. आता एक खातो म्हणू लागल्यानंतर अंगद म्हणला, बरं झालं बुवा, मरायला आत्महत्या करण्यापेक्षा कुणाच्या तर पोटात जाऊन गेलेलं बरं. अशा प्रकारचा विचार राजा अंगद करतायत. अन्नोदके त्यातून प्राण तर पडूनी द्यावा बाजान. श्रीरामे कृपा केली पूर्ण आले मरण अनयासे.
अन्न उदकाशिवाय तडपून मारण्यापेक्षा रामचंद्र प्रभूंची कृपा, प्रत्येक गोष्टीला माणसानं कृपा म्हणावं महाराज. कितीही संकट येऊ प्रभूची कृपा म्हणावं, त्या संकटातून प्रभू बाहेर काढतात. पण माणसं काटा मोडला नाही त्याच्या आधी देवाला नाव उठवायला तयार. एवढं भजन करून भजन किती करतो अशा प्रकारचा विषय माय बापांनो. वानरे म्हणू लागले भगवंतानं कृपा केली आहे, आज कोणीतरी खायला पाठवला असं सांगताय. अंगाद म्हणे संपातीसी राम कथा का पुसजी, तू जाती आतिता माझी वानराची सुखे पक्षी. अंगदाने सांगितलं म्हणले, संपाती अरे तू जातीचा गिधाड आहेस, रामायण कशाला विचारतोस, रामकथा कशाला विचारतोस, तुला खायचंय ना आम्हाला, खाऊन टाक म्हणले एकदाच. अशा प्रकारे अंगद बोलताय. क्षुदितासी द्यावे अन्नदान हे तव शास्त्र सनातन, आम्ही तुझं दिदले देवदान करी भक्षण वानरा. अंगदाने सांगितलं म्हणला त्या ठिकाणी गरीबाला अन्न देणं, गरीबाला म्हणण्यापेक्षा भुकेल्याला अन्न देणं हे सनातन शाश्वत खरा धर्म आहे. आणि हे बघ आम्ही तुला देऊन टाकायलो, अशा प्रकारे देहदान करताय. संपाती बोले आपण तुम्ही करिता राम सम्राट, माझे निन करावे भक्षण नाम रक्षण भक्ताचे. मला दोन गोष्टी बोलल्या पुढचा आपल्याच जातीचा निघाला. जातीचा निघाल्यास मजा असते, जातीचा निघाल्यास मजा असते. आजकाल येडे भांडायला लागलेत महाराज, हे माझ्या जातीचा आणि ते माझ्या जातीचा. आणि दोन्हीलाही रामकृष्ण हरी जय श्रीराम म्हणायचं भान नाही, आणि त्याला आपण आपल्या जातीचं म्हणतो. अहो एक गिधाड आहे, एक वानर आहे. संपत्तीनं सांगितलं, अरे म्हणले तुम्ही रामनाम घेतात, तुम्हाला खायची माझ्यात ताकद नाही का? रामनाम घेणाऱ्यांना खाऊ घालावं लागतंय म्हणले, त्यांना खायचं नसतंय. लोक आजकाल रामनाम घेणाराला खायला बसलेत. कोणाला खायलेत? रामनाम घेणाराला खाऊ घालावं लागतंय. कोण बोलतंय? गिधाड बोलू लागलं, गिधाड. लोकांनी तुकाराम महाराजाला उभं खाल्लं का नाही? समाज संताला खाऊन टाकतो, अडचणच ही आहे. पण संपत्ती मात्र म्हणू लागला, या ठिकाणी आम्ही तुम्हाला खाणार नाही, ती खाण्याची माझी शक्ती नाही. जे ते राम नाम सम्राट, ते ते गुण शके मरण, माझे निन करावे भक्षण नाम रक्षण निज भक्ता. संपातीनं सांगितलं, जिथं रामचंद्र प्रभूंचं भजन आहे तिथं मरण येत नाही म्हणला. आणि मी तुम्हाला खाऊ शकत नाही. त्याला भूक लागली होती महाराज. संपाती अनेक वर्षाचा भुकेला होता, तरी सुद्धा म्हणू लागला, राम भक्तांनो तुम्हाला मी खाऊ शकत नाही. राम नामाची समरणी जन्म मरणा मापळणी, श्रीराम भक्ता तुम्ही निर्वाणे भाग्य माझ्या आले ते. भाग्यानं माझ्या भाग्यानं आलात तुम्ही, राम भक्त आहात. अशा प्रकारे तो संपाती बोलतोय. मुखी राम नाम व्रती हृदय श्रीरामाची प्रीती. वाह, हे विकले श्रीराम भक्ती भाग्य किती मी वानो. संपत्ती म्हणू लागला, असले साधू ज्यांच्या 24 तास मुखात रामाचं नाव आहे आणि देह विकून रामाला देह देण्याची ताकद. देह द्यायला बसलात तुम्ही, लोक एकादशीचा 15 वेळेस फराळ करून झोपीना म्हणाले. बरोबर आहे की नाही? आज जिवंत मरण्याची ताकद, खाऊन टाका म्हणायला लागलात. राम कार्यासाठी तुम्ही तत्पर आहात. आणि एवढे मोठे साधू जर माझ्या घरला आले असतील तर मी चहा पाणी करायचं सोडून देऊन तुम्हाला खाऊ होय म्हणला. मी घिदाड जरी असलो म्हणला तर माणसा इतका वाईट नाही. अतिथीचे निज भोजनी तुम्ही समस्त देवदानी. वाह, श्रीराम भाग्ये सभाग्य जनी धन्य त्रिभुवनी तुम्ही एक. संपाती म्हणू लागला, त्रिभुवनात तुम्ही धन्य आहात.
माझ्यासारख्या प्राण्याला पोटभर जीव घालण्यासाठी देह द्यायला तुम्ही तयार आहात, मग मी बी खावा होय? नाही, अशा प्रकारे बोल. कोण कार्याचे विधी, तुम्ही आले ती सभाग्य निधी. हे मद सांगावे त्रिशुद्धी कार्यसिद्धी, मी करीन. कोणत्या कारणासाठी आलात, कस काय आलात, याबद्दल थोडं मला मार्गदर्शन करा, असं बोलतो. अत्यंत आवडी माझे पोटी, ते मी पुसे गुह्य गोष्टी. तुम्ही श्रीराम देखिला दृष्टी, कैसेच निभेटी श्रीरामे. एकच विचारतो म्हणला, मी काय तुम्हाला खाणार नाही, पण तुमचं रामाचं लय जमाले म्हणलं, तुम्ही राम 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 म्हणायला लागला. आणि खरंय हो, निवळ जे संन्यासी जन्मभर मोकळे राहिले ते रामाचं भजन करताना एकदा दिसत नाहीत. निव्वळ जे मठावर मोठमोठ्या 10-10 लाखाच्या गाड्या घेऊन फिरालेत, कीर्तन करलेत, पण तेही भजन करताना दिसत नाहीत. ती वेगळ्याच गप्पा हाणतेत. आणि तुम्ही वानर झाडाचा पाला खाणारे असून सारखं भजन करायला म्हणले. तुमचं रामाचं एवढं कसं जमतंय, कस काय तुमची रामाची भेट झाली, थोडं आम्हालाही सांगा की म्हणले. आम्हालाही त्या माळ्यात होय, आम्हालाही वारीत यायचंय, आम्हालाही माळ घालायचे, असं संपाती बोलू लागला. श्रीराम राजा ईश्वरेश्वरा, तुम्ही वनचरे वानर. कैसे राम भजनी तत्पर सविस्तर, मज सांगा. कैसे राम भजनी तत्पर, अहो राम परमात्मा देव आहे, आणि तुम्ही झाडाचा पाला खाणारे वानर आहे. दोन्हीचा एकूण एकाला नाद कसा? काहीतरी कारण असलं पाहिजे. आणि जोपर्यंत जीवनात संत येत नाही तोपर्यंत देवाचा नाद लागत. माणसाला कोणताही नाद लागल, तंबाखू खायचा लागल, दारू प्यायचा लागल, चोऱ्या करायचा लागल, माणसाला प्रत्येक गोष्टीचा नाद लागेल, पण तोपर्यंत देवाचा नाद लागत नाही जोपर्यंत भेट संताची होत नाही. तुम्ही कस काय भजनाला लागलात, थोडं मला सांगा. ऐकणी संपातीचे वचन, वानर झाले विस्मय पत्न. करिता राम भजना स्मरण, गीत भक्षण करुण शके. वानरांना झटकाच बसला. महाराज म्हणले खातो खातो म्हणू लागलं ना, आपण नुसतं राम राम म्हणलं ते खात नाही म्हणाले. बाबा, राम नामात ताकद आहे. हे बघा, प्रत्यय आल्याशिवाय निष्ठा बसत नाही. 1 महिना उपवासी होते माणूस, भजन सोडून दिंडी सोडून पळून जाईल का नाही? पण निष्ठा ठेवली, हरिपाठ म्हणू लागले. महाराज असलं खायला भेटलं ते काल भयंकर. आणि आज मरायच्या वाटेवर आहेत, तर पुढचं गिदाड म्हणतोय मी खात नाही. एवढी ताकद आश्चर्य वाटणाऱ्यांना वाटत. जे आले समुद्र तीरा, तो संपातीच्या चारा. त्यासी बक्षवे नावानरा, श्री रामचंद्राचे निनामे. वानर म्हणू लागले प्रत्येकाला खाणार आहे म्हणले, हे कुणाला सुडित नाही. आणि नुसतं राम राम आपल्या तोंडाने ऐकले तर खात नाही म्हणाले. याला गुन्हा आले. एवढी कृपा रामाची आहे. करिता राम नाम सम्राण, सम्रत्या मारू न शके मरण. आणि आवागी संपूर्ण राम सम्राट न करवे. करिता राम नाम स्मरण, होय, रामचंद्र प्रभूंचं स्मरण केलं तर मरण येत नाही म्हणले. आम्ही भाग्यवान आहेत, अशा प्रकारे वाटतं. करिता नित्य नाम सम्राट, मृत्यू त्यांचे वंदीचरण. आमासी प्रत्यक्ष प्रमाण, गीता भक्षण न करवे. वानर म्हणू लागले प्रत्यक्ष अनुभव आहे. अहो राम राम म्हणल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी हा गिदाड खात नाही. केवढी मोठी या ठिकाणी प्रचिती आहे असं सांगताय. मरण ये रमणा मुक्ती, समुद्र बापुडे ते किती. नाम स्मरणाची निज शक्ती, अपापती आम्ही लोगू. आता वानरांमध्ये ताकद आली. म्हणले राम नामात बळ आहे.
का गिधाड खायना झालंय म्हणले. आता समुद्र तर काय गोष्ट आहे म्हणले, समुद्राच्याच पलीकडे जाऊ. रामनामाची ताकद मोठी आहे. मला जाता गहिनीनाथावर रामकथा सुरू आहे. गावगावची लोक यायलेत की नाही अन्नदान घेऊन. इथं जर म्हणलं असतं वैजनाथ महाराजांचं लग्न आहे पंक्ती घ्या, कोणी घेतले असते का? सांगण्याचा विषय असा आहे, जगती तलामध्ये रामनामाचं महत्व मोठं आहे. आणि त्या महत्वावरती आता आम्ही हा अपामपती समुद्र पार करू असं वानर बोलतात. धरोणी नामाचा निर्धार आम्ही तरू भवसागर, येथे कायचा समोर भाग्याग्र भेटला. भाग्यानं गिधाड भेटलं म्हणला. इथंही आपले पाहुणे निघाले, आनंद वाटू लागलेला. ऐकता नामाची निज ख्याती, उल्हास हनुमंताचे चित्ती. लागावयापती पुसे संपातीस नामस महिमा. लंघावया पंपती, हनुमंताने विचार केला, आनंद वाटला रामनामाचा महिमा ऐकून. आणि संपातीला म्हणले, महाराज तुम्ही आमच्या दिंडीतले दिसायला, मग आम्हाला तेवढं पलीकडे जायचं, थोडं मार्गदर्शन सांगा असं सांगतायत. तू अंडाच्या पक्षी पूर्ण रामनामी नाही मरण, हे तुझं कैसे निघूया ज्ञान मूळ कथन मज सांगे. हनुमंताने सांगितलं, तू माणूस नाहीस, तू कोण आहेस? अंडाची एक पक्षी आहेस, अंडे देणारा. तुला कसं काय कळलं की रामनामानं मरण नाही? मला थोडं सांग. राम भक्तांचे संगती, संपत्तीची गेली भ्रांती. पूर्व स्मरणाच्या अनुवर्ती मारुती प्रती सांगतो. राम भक्ताच्या संगतीत आल्यामुळं त्याची भ्रष्ट झालेली बुद्धी व्यवस्थित झाली. अगोदरच्या काही गोष्टी आठवल्या आणि संपाती हनुमंताला बोलतो. कश्यपाच्या निज कुळी अरुणवीर्याच्या समेळी, जटायू संपाती बंधू जावळी आतुर बळी जन्मलो. कश्यपाच्या कुळामध्ये अरुणाच्या पोटाला संपाती आणि जटायू असे आम्ही बलवान दोघं जन्माला आलो. दैत्य दानव मानव प्रौढी, जैत देवतीच कोणी. आमचे दृष्टीच गुंगर वडी बळाची गाडी अति मस्ती. देव दैत्य दानव आम्ही कुणालाच मोजित नव्हतो म्हणला, अशी आमच्यात जबरदस्त मस्ती होती असं दोघ जण बोलतात. अंगी बळाची आगवान, त्यावरी आले तारुणपण. वैद घालून दोघे जण सूर्यचरण वंदनार्थ. त्यातले त्या जवानीत म्हणले, आम्ही रगीमध्ये होता, दोघांनी भावाने ठरविलं सूर्याची आपण काय करू म्हणले, पाय शिवून येऊ अशा प्रकारे ठरवलेलं आहे. संतापी बोले आपण आम्ही करिता राम स्मरण, माझे निया करावे भक्षण राम रक्षण भक्तासी. ग्रंथ करते सांगतायत माय बापांनो, संपाती म्हणू लागलेला आहे की राम स्मरण करणाराचं भक्षण मी करू शकत नाही. राम रक्षण भक्तासे, रामचंद्र प्रभू हे भक्ताचं रक्षण कवच आहे असं सांगतात. जे ते राम नाम सम्राण, ते तेरी गुण सके मरण. वाह, माझी न करावे भक्षण नाम रक्षण निज भक्ता. राम रक्षण निज भक्ता, माझे न करवे भक्षण. ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींचं नाव आहे त्याचं मी भक्षण करू शकत नाही असं गिधाड, एक गीध पक्षी बोलू लागला असं सांगतायत. राम नामाची स्मरणी, जन्म मरणा मापळणी. वा,
श्रीराम भक्त तुम्ही निर्वाणी भाग्य माझ्या आले ती. संपाती म्हणू लागलेला आहे, राम नामाच्या ताकदीनं जन्म मरणाला पळ सुटतो. पळ सुटला कळी काळा बापुडिया रे, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे मी तुम्हाला भक्षण करू शकत नाही. माझ्या काहीतरी भाग्याचा उदय, जे की आज तुम्ही माझ्याकडे आलात असं बोलताय. मुखी राम नाम व्रती, हृदय श्रीरामाची प्रीती. देह विकले श्रीराम भक्ती, भाग्य किती मी वाणू. भाग्य किती मी वाणू. होय, मुखामध्ये अखंड रामचंद्र प्रभूंचं भजन आहे. कार्य रामचंद्र प्रभूंचं करतायत आणि होत नाही म्हणून देह अर्पण करण्यासाठी उपवासी बसले. एवढे भक्त. महाराज, गिधाड पक्षी होता, त्याला भाव कळू लागला. झाडाचा पाला खाणारी वानर होती, पण राम कार्यासाठी देह देण्याची तयारी बघितली आणि गिधाड पाया पडू लागला. पाया किंवा तुम्ही राम भक्त आहात, तुमच्या चरणाला वंदन. नाहीतर आजकाल महाराजांना धोतर घातलं, मोठ्या गाडीत आला तरच लोक त्याला महाराज म्हणायले. आणि भगवंतावर प्रेम असणाराला मात्र त्या ठिकाणी त्याला कसं खाता येईल याचाच विचार सुरू आहे लोकांचा. असो उपजोनी करंटा, या ठिकाणी मात्र गिधाड म्हणू लागलेलं आहे, वानरांनो तुम्ही राम भक्त आहात, माझं भाग्य तुम्ही भेटलात. अतिथीचे निज भोजनी, तुम्ही समस्त देहराणी. वा, श्रीराम भाग्य सौभाग्य जनी, धन्य त्रिभुवनी तुम्ही एक. तुम्ही धन्य आहात त्रिभुवनामध्ये. अतिथी म्हणून मला तुम्ही देहदान करण्याचा प्रयत्न करताय. खा म्हणू लागले वानर, खा खा. जगामध्ये देहदानाची प्रथा राम भक्तांनी सुरू केली महाराज. या ठिकाणी संपातीला वानर म्हणले, आम्हाला खाऊन टाक. भागवतामध्ये कथा येते, दधीची ऋषींनी स्वतःच्या शरीराच्या अस्थी काढून दिल्या. कशासाठी? वत्रासुराला मारण्यासाठी, इंद्राकडे वज्र बनवण्यासाठी. त्यामुळे जगामध्ये दाते फक्त संत आहे, दुसरं कुणी दातेपणाचं आव आणण्याचं कोणतंही कारण नाही आहे. राम भक्त तुम्ही श्रेष्ठ आहात असं या ठिकाणी संपाती बोलतोय. कोण कार्याचे विधी, तुम्ही आले ती सौभाग्य निधी. ते मज सांगावे त्रिशुद्धी कार्यसिद्धी मी करीन. आणि त्यानं सांगितलं, महाराज लोक हो म्हणला, तुम्ही नेमकं कोणत्या कामासाठी आलात? तुम्ही ज्या कामासाठी आलात ते काम करेल, कारण नातं एकच आहे. तुम्ही राम म्हणतात आणि आम्ही सुद्धा रामावर प्रेम करणारे आहोत असं संपाती बोलतोय. अत्यंत आवडी माझे पोटी, ते मी पुसे गुह्य गोष्टी. तुम्ही श्रीराम देखिला दृष्टी, कैसे निभेटी श्रीरामे. कैसे निभेटी श्रीरामे. तुम्ही राम बघितलाय. माझ्या जीवनामध्ये, माझ्या पोटामध्ये थोडी आवड आहे. मला एवढं सांगा की कैसे निभेटी श्रीरामी. राम कसा भेटतो? तुम्हाला भेटलाय ना, त्यामुळे राम कसा भेटतो एवढं मला सांगा असं गिध पक्षी बोलतोय. श्रीराम राजा विश्वेश्वरा, तुम्ही वनचरे वानर. वा, कैसे राम भजनी सत्तत्पर सविस्तर मज सांगा. संपाती प्रश्न विचारतोय की तुम्ही झाडाचा पाला खाणारी सामान्य वानर आहात. श्रीराम विश्वात्मक, विश्वमूर्ती, विश्वपती आहे आणि एवढा मोठा असणारा देव तुम्हाला भेटला. अहो कसा भेटला? योगियाच्या धानी धाताना तुडसे. पण तो तुमच्यापाशी माग पुढे. एवढे तुम्ही मोठे श्रेष्ठ आहात, कस काय जमलं तुम्हाला हे मला सुद्धा सांगा. ऐकोणी संपातीचे वचन, वानर झाले विस्मयपान. वा, करिता राम नाम सम्राण, गीत भक्षण करू न शके. संपातीचं बोलणं ऐकून वानर आश्चर्यचकित झाले. म्हणले, बाप रे, आम्ही तर उगाच जय श्रीराम म्हणू लागला. म्हणले, जय श्रीराम म्हणण्याचा एवढा फायदा आहे?
गीध पक्षी सुद्धा आपलं भक्षण करू शकत नाही, कारण रक्षणासाठी राम समर्थ आहे. जे आले समुद्र तीरा तो संपातीचा चारा. वा, त्यासी बक्षावे नाव वानरा श्रीरामचंद्राचे निनामे. जो समुद्र तीराला आला तो संपातीचा चारा आहे. कोणी असो मग जो आला तो चारा आहे असं संपातीनं ठरवलेलंच होतं. आणि त्या क्षेत्रात आलेल्या संपत्तीनं आजपर्यंत कधी जिवंत जाऊ दिलं नव्हतं. अरे म्हणले प्रत्येकाला खाणारे येऊन पाया पडायला लागले, आणि पाया पडतून मला एवढं सांगा तुम्हाला कसा राम भेटला. आश्चर्य मात्र वानरांना वाटतंय. करिता रावण समरत्या मारू न शके मरण. वा, आम्ही आभागी संपूर्ण राम समरण न करवे. वानर म्हणू लागले महाराज, प्रत्येक जण विचार करतोय राम नाम घेणाराला मरण नाही. आणि इतिहास बघा, रामाला विसरणारेच मेले, रामाला विसरणाऱ्यांची स्मशानात राख झाली, आणि रामाचं नाव घेणारा राख लावून जिवंत आहे. मला शिव भोळा चक्रवर्ती भगवान शंकर अखंड भजन करतात, चिरंजीवी आहेत. बजरंग बली अखंड भजन करतात, चिरंजीवी आहेत. आणि साधू संतांनी अखंड भजन केलं, आजही ते जिवंत आहेत, चिरंजीवी आहेत, कीर्ती रूपानं. उत्तमची उरे कीर्ती मागे. परंतु जेवढे रामाला विसरले तेवढ्यांची मात्र राख रांगोळी झाली. करिता नित्य नाम सम्राण मृत्यू त्यांचे वंदी चरण. आमासी प्रत्यक्ष प्रमाण गीता भवा भक्षण न करवे. वानर म्हणू लागले, अरे रामचंद्र प्रभूंचं स्मरण केल्यानंतर मरण येत नाही याच प्रत्यक्ष प्रमाण आम्हाला. कारण प्रत्यक्ष अनुभूती आल्यानंतर माणसाचे डोके थोडं उघडतं, महाराज, प्रकाश पडत असतो. आणि वानर म्हणू लागले, नुसतं सहज रामनाम घेतलं आणि आपलं मरण चुकलं. मरण नाही रामनाम मुक्ती, समुद्र बापुडे ते किती. वा, नाम स्मरणाची निज शक्ती आपापंती आम्ही लंबू. वानरांनी ठरवलं म्हणले, अरे ज्या रामाचं नाव घेतल्यानंतर मरणच येत नाही, त्या नावाच्या ताकदीवर समुद्राहून तरायला काय अडचण आहे, आपण 100% तरुण जाऊ, अशा प्रकारचा विचार वानर करताय. धरणी नामाचा निर्धार आम्ही तरू भवसागर. तेथे कायसा समुद्र भाग्यागंद्र भेटला. वानर म्हणू लागले, अरे नामाच्या निर्धारानं आम्ही तरू भवसागर. अरे जन्म मरण रूपी जो भवसागर आहे त्यात तरुण जाण्याची ताकद रामनामात आहे. हा सागर काय मोठी गोष्ट आहे, याला तर झटक्यात माग टाको, असं वानर आवेशानं बोलतायत. ऐकता नामाचे निज ख्याती, उल्हास हनुमंताचे चित्ती. लंगावया पपती पुसे संपाती नाम महिमा. सगळं वानरांचं बोलणं ऐकलं, हनुमंताला आनंद झाला महाराज, आनंद. कारण लोक जर चर्चा रामायणावर करू लागले तर महाराज लोकांना आनंद होतो, आणि जर लोक संसारावर चर्चा करू लागले आणि देवाला विसरून करू लागले तर मात्र संतांना वाईट वाटतं. का बुडत हे जन न देखवे डोळा. आणि त्यामुळं कळवळा येतो. पण वानर राम नामाच्या शक्तीचं वर्णन करतायत, याचा आनंद हनुमंताला झाला. आणि हनुमानजी संपातीला समुद्र उल्लंघनाबद्दल प्रश्न करतायत. तू अंदाज पक्षी पूर्ण रामनामी नाही मरण.
हे तुझ कैसे निघूया ज्ञान मूळ कथन मज सांगे. तू वानर आहे होय, तू कोण आहेस? अंडच पक्षी. अंडच पक्षी आहेस. आणि तुला कसं माहिती रे रामनामानं मरण येत नाही? या माणसाईली किती जरी सांगितलं तर ऐकणं झालेत, राम राम करीना झालेत. माणसाईली कळण, तू गिधाड असून तुला कसं कळालं रे? मला थोडं सांग. अशा प्रकारे बजरंग बली बोलतायत. श्रीराम भक्ताचे संगती संपत्तीचे गेली भ्रांती. पूर्वस्मरणाच्या अनुवर्ती मारुती प्रती सांगत. मारुती प्रती सांगत. त्या ठिकाणी संपातीची जी काही बद्धता होती, अगोदर बुद्धिबद्ध झाली होती, परंतु राम नामाच्या स्मरणानं त्याची बुद्धी तीक्ष्ण झाली. आणि तू काय बोलतोय? कश्यपाच्या निजकुळी अरुण वीर्याच्या समेळी. जटायू संपाती बंधू जावळे आतुर बळी जन्मलो. आणि त्याने सांगितलं अरुण वीर्यानं, अरुणापासून कश्यपाच्या कुळात अरुणापासून माझा आणि जटायूचा जन्म आहे असं सांगतोय. दैत्य दानव मानव प्रौढी साहित देवतेही सकोडी. आमचे दृष्टीच घुंगरडी बळाची गाडी अतिमस्ते. आम्ही जवान होतो म्हणले, आमच्या मध्ये इतकी ताकद होती की 33 कोटी देवांना सुद्धा आम्ही मोजत नव्हतो. आणि अंगात ताकद असताना माणूस कोणालाच मोजत नाही, अशा प्रकारे बोलतात. अंगी बळाची अंगवाण त्यावरी आले तारुण्यपण. वेद घालून दोघे जण सूर्यचरण वंदनार्थ. आम्ही बलवान होतो, त्यातले त्या जवानीत गेलो म्हणले. दोघा भावांनी ठरवलं की सूर्याच्या पाया पडून यायचं, म्हणून त्या ठिकाणी आम्ही उड्डाण सुरू केलं. पक्षबळाचे निधडाडे कथा धावे कापुडे. एक एकावरी चढे सभानु पुढे लक्षोणी. सभानु पुढे लक्षोणी. समोर समुद्र बघितला आणि पूर्ण ताकदीनं आम्ही त्याच्यावरती झेपावत होतो असं सांगतात. वेगेरता सूर्यापासी तो मध्यानासी. जटायू झाला कासा विसीर रवी किरणेसी पोळीन. आणि सूर्य दुपारच्या वेळेत होताना आम्ही जोमात त्याच्याकडे जाऊ लागलो. जटायू कासावीस झाला उन्हामुळं. आणि काय झालं? तो रिगाला मदतळी विश्लाग श्लालगो तैवेळी. तव पंकाची झाली होळी गर्ववेळी श्वालग्यता. गर्वमेळी श्लाघ्यता. तो सांगू लागला, मी उंच जात असताना जटायू घाबरला आणि खाली आला. आणि मी तो खाली आला म्हणून मी जोमात वरी गेलो म्हणले. आणि माझे पंख जळून राख झाली. जटायूचे वाचले पंख माझ्या पंखाची झाली राख. बाप गर्वाचे कौतुक परम दुःख पावलो. संपत्ती सांगू लागला, जटायू खाली आला आणि मी वरी गेलो. वरी जाणाराचे पंख जळाले, खाली येणाराचे वाचले. आणि खाली येणारा राम सेवेत आला आणि मी मात्र गर्वानं वाया गेलो. माझ्या पंखाची होता होळी थोर दिदली म्यारोळी. अरुणे देखतात तेच वेळी थोर कळवळी पुत्र स्नेह. आणि मग पंख जळाल्यानंतर मी मोठ्यानं ओरडलो म्हणले. आणि त्यावेळेस माझे वडील अरुण यांना माझे दया आले. सूर्या प्रति सांगे अरुण माझे पुत्र दोघे जण. स्वामीचे बंधू येता चरण पक्षदान केले ते जे. आणि अरुण हा सूर्याच्या घोड्यांचा सारथी होता.
त्यानं सांगितलं, मालक तुमच्या पाया पडण्यासाठी माझी मुलं येत असताना तुमच्या तेजानं त्यांच्या पंखाचं दहन झालेलं आहे असं सांगतात. भूतळी जन करती नमन ते मी देखेल स्वय सुभान मरदावितांगवण गर्वेदान दोही पक्षा. सूर्यानं सांगितलं, म्हणले माणसं खालून आंघोळ करताना पाणी टाकतात आणि तुझे पोरं डायरेक्ट जवळ यायला लागले आणि पूर्ण ताकदीनं माझ्यावर ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्यामुळं त्यांचे पंख भस्म झाले असं सांगतात. मागे तेजाचे निज दीप्ती गर्वेती तुके भस्म होती अरुणा तुझी संतती म्हणून संपाती वाचला. सूर्यानं सांगितलं, माझ्याजवळ येणाराची जळून राखच व्हायला पाहिजे, परंतु तुझी संतती असल्यामुळं ते थोडेफार वाचले. अरुणा तुझे राखावया माळ पुत्र रक्षार्थ देतो वरदान ते तू एक सावधान पुत्र संतान उद्धारा. अरुणा तुला मान देतोय मी आणि पुत्र संतान उद्धारासाठी तुला एक मार्ग सांगतो, ऐक म्हणतायत. तू तव माझा निज सारथी मज नित्य एक गती तुझी उद्रावया संतती शुद्ध वरो. आणि सूर्य सांगू लागला, तुला आणि मला गती एक आहे, तुझ्या हातात माझे दोर आहे, तुझ्या मुलांचा उद्धार होण्यासाठी मी एक मार्ग सांगतो. श्रीराम भक्ताचे संगती ऐकता राम नाम वचनोक्ती निरभिमाने पक्ष प्राप्ती स्वय संपाती पावेल. आणि संपत्ती सांगू लागलेला आहे, राम भक्त येतील आणि त्यांच्या मुखातून रामकृष्ण हरीचा गजर ऐकला आणि अभिमान सोडून त्यांच्या पाया पडलं की जळालेले पंख येतात. त्याच्यामुळं मायबापांनो घरी वारकरी आला तर नाही म्हणत जाऊ नका, जशी असेल ती सेवा करत जा, पाया पडत जा, अभिमान गर्व दाखवत जाऊ नका. नाही तर मी हो मी त्यो मी असा तू कसा नाही बाबा, तू यमाचा पाहुण आहे. फक्त राम भक्ताची सेवा करून तेवढी यमाची पाडी चुकवायची असते. असो या ठिकाणी तो संपाती सांगू लागला, राम भक्ताच्या पाया पडल्यानंतर मला पुन्हा पंख प्राप्ती होईल असं सूर्यानं सांगितलंय. होता राम नाम श्रवण उभय पक्षी निरभिमान पक्षावणी पूर्ण पक्ष पावणी पूर्ण अगम्य गमन करील. नाथ महाराज सांगू लागले, निरअभिमानानं जर रामनामाचं श्रवण केलं, कोणत्या अभिमानानं? निरअभिमानानं. अभिमान सोडून जर रामनामाचं श्रवण केलं, तुमचं आमचं कसं आहे, आपण श्रवण करतो पण अभिमान धरून, मग पुन्हा म्हणते ते म्हणणाराला गळाच नव्हता, गळा असणाराचा गळ्याची काही आरती करायची का पारावरी न गेल्यास? होय, जे येतंय ते धन्य. असो निरअभिमानानं जर आपण श्रवण केलं तर दोन्ही पक्ष पाही उद्धरती माऊली म्हणतात. दोन्ही पक्ष याचा शब्दाचा अर्थ होतो स्वर असो किंवा स्वर नसो, किंबहुना विधी विधानांसहित किंवा नामाशी नाही विधी विधान, या दोन्ही पक्षाचा उद्धार होतो. आणि ते दोन्ही पक्ष संपातीला मिळाले. नाथ महाराज सांगतायत, आजपर्यंत कुणाकुणाला काय काय मिळालं व नामस्मरण केल्यामुळं? आपले तेरचे गोरोबा काकांना हात परत मिळाले, आज संपातीना पंख परत मिळाले, तुम्हाला भाग्य परत मिळेल, संताची गाठ पडेल, जीवनाचं कल्याण होईल. फक्त अभिमान सोडून रामनामाचं श्रवण करावं असं सांगतात. निराभिमान पक्ष प्राप्ती याग गमनी गमन अगम्य गती येते गावेल संपाती सुखान सुखी
श्रीरामे रामचंद्र प्रभूंच्या सामर्थ्यामुळं निरअभिमानानं नामनाम स्मरण केल्याच्या परिणामात त्याला पंख फुटतील आणि त्या पंखाची गती अगम्य असेल. अगम्य याचा अर्थ, गम्य याचा अर्थ पोहोचणे. म्हणजे नाही, जिथं कोणी पोहोचू शकत नाही तिथं जाण्याची गती संपातीला मिळेल. कोण पोहोचू शकत नाही, उद्धार होऊ शकत नाही, अशा ठिकाणी मात्र उद्धाराच्या ठिकाणी संपाती जाईल, असा वर सूर्यानं दिले. राम नामे दुःख निवृत्ती, राम नामे सुख संपत्ती, राम नामे अगम्य गती, जान निश्चिती सारथिया. दुःख निवृत्ती, अगम्य गती आणि सुख संपत्ती. राम नामाचे फायदे, पहिली गोष्ट दुःख जाऊन सुख होत. दुसरी गोष्ट अगम्य, जिथं पोहोचू शकत नाही तिथं पोहोचत आणि पुन्हा कधीच दुःखी होणार नाही एवढं सुख मिळतं. हा परिणाम राम नामाचा आहे असं सूर्य सारथ्याला सांगतोय. जे ते श्रीराम आगमन जटायु पावेल जनस्थान. वाह. करिता सीता संरक्षण, रामे उदरण जटायू. आणि सांगितलं संपातीचा उद्धार असा होईल आणि जटायूचा कसा होईल. जनस्थानाच्या ठिकाणी, पंचवटीच्या ठिकाणी जटायू रहिवास करेल, रामचंद्र प्रभूंशी मैत्री करेल आणि सीतेच्या संरक्षणाची सेवा करू. मायबापांनो, सेवा होत नाही ना तोपर्यंत देव भेटत नाही. तुम्ही संन्यासी राहिलात काय आणि तुम्ही मोकळे राहिलात काय आणि लग्न केलात काय, 25 लग्न करून जरी तुम्ही सेवा करत असालात तरी तुमचा उद्धार होतो. आणि बिना लग्नाचे राहून मोकळीत फिरू लागला तरी तुमचा उद्धार होत. तर बकळ संन्यासी आहेत महाराज. संन्याशांनी एकच धरलंय, चिलीम फुकणं म्हणजे भक्ती. दिवसभर डाळ मागायची, 500चा गांजा घ्यायचा, दिवसभर फुकायचा, झाली भक्ती. अरे वाग हो माय बापानो, काय घडल ती सेवा करा. तुमच्यानं नामस्मरण करण्यासाठी एकाग्र चित्त होत नाही ना, मंदिर झाडा. सगळ्यात सोपी सेवा मी सतत सांगत असतो, मंदिर झाडा. का? ही शूद्र सेवा आहे. शूद्र सेवा म्हणण्यापेक्षा सूक्ष्म सेवा म्हणून. सामान्य सेवेत चित्त लागतं माणसाचं, किती नाही म्हणू द्या. तुम्ही देवाचं मंदिर झाडा, आपलं मन निर्मळ होऊन जातं. परिणाम हाय, सेवेशिवाय उद्धार नाही. जटायू सीता रक्षणाचं निमित्त करेल आणि भगवंताच्या मांडीवर प्राण देईल, एवढ्या अधिकाराला प्राप्त होईल असं सांगताय. दशरथ कौशल्याच्या कुशी, श्रीराम अवतरेले सूर्यवंशी. या लागी मैत्री दशरथासी करी विश्वासी जटायू. करी विश्वासी जटायू. जटायूनं मैत्रीनं, विश्वासानं मैत्री केली परत. त्याचं आणि दशरथाचं मैत्रित्व होतं. दशरथाचा मुलगा राम आणि परब्रह्म असणारा राम आपला उद्धार व्हावा याच्यासाठी मैत्री केली. आणि कशासाठी मैत्री करा? माझा उद्धार होईल, कैमी उद्धार पावेल, कै कृपा करील नारायण. कधीतरी वाटलं पाहिजे की माझा उद्धार होईल असं सांगतात. जनस्थाना माझारी जटायू गेला पक्षे करी. दक्षिण समुद्राचे तीरी मी विद्याद्री तेथे पडलो. आणि मी विद्याद्री पर्वताच्या ठिकाणी पडलो. जटायू जनस्थानाच्या ठिकाणी पडला. अशा प्रकारे तो त्या ठिकाणी सांगताय. दग्ध पक्षरे व्यथा काय खावे नित्य चिंता. राम नाटवेची सर्वता वरद वार्ता बोलता. वरद वार्ता बोलत माझे पंख जळाले आणि माझी बुद्धी त्या ठिकाणी मंद झाली. मला राम आठवत नव्हता. आज भाग्य झालं मला. वरद उदयाला आला आणि मग राम भक्ताची भेट झाली, याचा आनंद वाटतोय असं सांगताय. कृपा करावी हनुमंता म्हणून चरणी ठेविला माता.
जटायूची समूळ कथा मज तत्वता सांगावी. हनुमंताच्या डोक्यावरती हात त्या ठिकाणी हनुमंताच्या पायावरती डोकं ठेवलं आणि हनुमंता माझ्या जटायूच थोडं मला माहिती सांगा असं संपाती विनंती करतोय. ऐकोणी जटायूचे नाम संपाती झाले प्रेम. धन्य धन्य जटायूचा धर्म तिने श्रीराम सेविला. जटायू जटायू म्हणत म्हणत त्या ठिकाणी संपातीच्या डोळ्यात पाणी आलं. महाराज का सख्खे भाऊ होते. डोळ्यात पाणी आलं आणि आनंद वाटू लागला. धन्य माझा भाऊ, धन्य माझा भाऊ. त्यानं राम सेवा केली. कोणाची सेवा केली? रामाची सेवा केली. बघा जगातला प्रत्येक माणूस सेवा करतो, पण कोणाची कोणाची सेवा करतोय? पैशासाठी चप्पल विकणारा माणूस प्रत्येकाचे चप्पल मिळतील म्हणतोय, चप्पल शिवून मिळतील म्हणतोय. दाढी करणारा म्हणतोय सुंदर दाढी करून मिळेल, है की नाही? ब्युटी पार्लर वाला म्हणतोय तोंड फिंड पुसून मिळेल. कुणी म्हणतंय कपडे मिळतील, कुणी म्हणतंय हे मिळेल, ते मिळेल, ते मिळेल, ते मिळेल. जगाची सेवा प्रत्येक जण करतोय, पण जगतपती असणाऱ्या प्रभू रामचंद्राची सेवा मात्र माझ्या जटायूने केली असं सांगताय. मी करंटा पक्षही राम नाटवे पापी पूर्ण. धन्य वानरांचे दर्शन श्रीराम श्रवण मद झाले. श्रीराम स्मरण मज झाले. मी करंट्या कपाळाचा, माझे पंख दग्ध झाल्यामुळे मी भगवंताची सेवा करू शकलो नाही, पण आज माझ्या भाग्याचा उदय झाला. भगवंताची भक्त माझ्या ठिकाणी आले आणि माझा उद्धार करतायत. श्रीरामाची कवण स्थिती, जटायूची कवण गती. वाह! तुम्ही अवघे प्राण त्यागार्थी ते काले ती ते सांगा. संपातीनं प्रश्न केलेला आहे. श्रीरामाची कवण स्थिती, रामाची मला स्थिती सांगा. त्याच्या सेवेनं जटायूला मिळालेली गती सांगा. आणि तुम्ही या ठिकाणी येऊन जे मृत्यूस प्राप्त होण्याचा प्रयत्न करत होतात त्याचं कारण सांगा. असे प्रश्न संपाती विचारतोय. 7 वर्षापाठी तुम्हा वानरांच्या वाक्युटी. एकली जटायूची गोष्टी मज पोटी मोठी चिंता. संपाती म्हणू लागलेला, अरे वानरांनो 700 वर्ष झालंय पंख जळून इथं पडलोय, आलेल्या गेलेल्याला खातोय म्हणला, पण माझा भाऊ कुठं पडलाय मला माहिती नाही. 700 वर्ष झाले. किती वर्ष? माणसं जीवन खूप वाईट आहे माणसांनो, लक्षात घ्या. 4 दिवस सुखाचे यात सुख मिळवून घ्या. सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला. व्यवहार सुखाचा करायचं का बरं? दुःख खूप आहे जीवनामध्ये. 700 वर्ष किती त्रास झाला. 4 महिने खायला मिळालं नसेल, वर्ष एखादं पाखरू सुद्धा खायला मिळालं नसेल, भुकेनं हाल होत असतील. अशी 700 वर्ष गेलेत. आज मला माझ्या भावाबद्दल शब्द तुमच्या मुखातून ऐकायला मिळाले, तर थोडी माहिती सांगा. संपाती बोलतोय. जटायू पडला कवणे स्थिती, जटायूची कवण गती. ऐसे चिंता वाता चित्ती शुद्धीची निश्चिती आजाद झाली. आज शुद्धी झाली म्हणले. जटायू कुठं पडला असेल, जटायूचं काय झालं असेल, यानं माझ्या चित्तात चिंता वाढवलीये, मला थोडं सांगा असं संपाती बोल. रावणे करिता सीताहरण, जटायू रावणासी अन्न. कैसे जटायू पावला मरण, श्रीरामे उतरण कैसे केले. जटायू आणि रावणाचं युद्ध झालं म्हणला. त्याने युद्ध कसं केलं, रावणानं त्याला कसं त्या ठिकाणी मारलं, प्रभू रामचंद्रांनी त्याचा कसा उद्धार केला, थोडं मला सांगा. जटायूसी
बळ संपूर्ण मारून शक्य त्यासी रावण कैसे नि जटायू पावला मरण समूळ कथन मज सांगा. त्यानं सांगितलं जटायू एवढा बलवान होता की त्याला रावण मारू शकत नाही. मग कस काय मेला आणि त्याचा उद्धार कसा झाला मला थोडं सांगा. ऐकता संपातीची वार्ता कृपा उपजली हनुमंता जटायूची समूळ कथा होय सांगता स्वानंदे. स्वानंदानं त्या ठिकाणी जटायूची वार्ता बजरंगबली संपातीला सांगतायत. दशरथी श्री रघुनंदन पितृवाक्ये वना भीमगमन सीता समवेत लक्ष्मण आला ठाकून जनस्थाना. आला ठाकून जनस्थाना. पितृ वडिलांच्या आज्ञेनुसार त्या ठिकाणी राजा रामचंद्र प्रभू लक्ष्मण सीते सहित वनवासात आले. झाली जटायूची भेटी स्वामी सेवका पडली मिठी आश्रम केला गंगा तटी पंचवटी अति रम्य. जटायूची भेट झाली. पंचवटीच्या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचा आश्रम प्रभू रामचंद्रांनी केला. रामाश्रमी अहोरात्र जटायू झाला घरटिकार जानकी जरणी अति सुंदर अष्टप्रहार संरक्षी. जटायूच्या ठिकाणी घरटिकार झाला तो आणि 8 प्रहर किती तास. एक प्रहर 3 तासाचा असतो. 8 त्रिक 24. आपल्याकडे बँकेत लिहिलं जातं बघा 7 गुणिले किती 24 म्हणजे 7ही दिवस आणि 24ही तास सेवा करतात का. करत नाहीत. उगल लिहितेत महाराज. असो या ठिकाणी सांगतात जटायू मात्र 24 तास भगवंताचं घर राखत होता असं सांगतात. जटायू गेला वन भ्रमणा मृगी छळिले राम लक्ष्मणा दीक्षा विसे पै रावण सीताहरण तेने केले. मारीचानं रामचंद्र प्रभूंचं छळन केलं आणि भिक्षेचा वेश घेऊन रावणानं सीतेचं अपहरण केलं असं सांगतात. सीता क्रंदता जाण जटायू आला रावण रावणेसी केले रणाती निर्वाण ते ऐका. सीता क्रंदन करू लागली. जटायू धावा करून आला आणि रावणासोबत घनघोर युद्ध केलं. भंगिले चाप दिले शरा मारिले पिशाच वदन शखर झडपाणून रामवर आणि सत्वर भंगिला. गाढव तोंडाची त्या ठिकाणी घोडे मारले. हातातलं धनुष्य हिसकटून घेतलं. बाण त्या ठिकाणी तोडून टाकले. एवढा पराक्रम रावणावर त्या ठिकाणी जटायून केला. श्रीचा बाळोलिया मुकुट दाई सांभाळिले कंठ रावणा बोलून वाट प्राण संकट मांडिले. डोक्यावरचा मुकुट हिसकटून घेतला. हे बघा डोक्यात राम असेल तर रावणाला खपके द्यायला माग पुढं बघतच नाही. आणि डोक्यात राम नसेल तर कुणाचे खपके खाते. जीवनात लक्षात घ्या. तुम्ही माणूस आहात का जनावर आहात याचा विषय नाही मला. तुम्ही माणूस असलात तरी जनावरांपेक्षा जास्त मार खातात जर डोक्यात राम नसेल तर. आणि तुम्ही जनावर जरी असलात तुम्ही गिधाड जरी असलात तर डोक्यात राम असेल तर रावणाला पोटभर मार जटायू देऊ लागला असं सांगतायत. नक्षती वाये रुधिर वीज बुला केल्या चूर सोडोणी सीता सुंदर दशशीर गाणीला. सुंदर असणाऱ्या सीतेला सोडलं आणि राजा रावणाला गांजू लागलेला आहे असं सांगतायत.
जटायू पुरे पुरे रणा माझा निघो जाय पाहे प्राण रावण जाती करुणी तृण जीवनदान मागतसे दातामध्ये तृण धरून रावण जीवदान मागू लागला. जटायू बस झालं रण, पोटभर मार खाल्ला, आता मारू नको अशी विनंती रावण करत होता. एवढं युद्ध घनघोर जटायून केलं. रावण स्वयाला शरण जटायू त्याचा न घे प्राण रक्षिला शरणांगत म्हणून सीता घेऊन सोडिला. रावण शरण आला, जटायून मारलं नाही, सीता घेतली आणि रावणाला शरणागत म्हणून सोडलं. पक्ष गांजिले निसिंती धुळी मिळाली यश कीर्ती रावण परतला पुढती क्षणार्थी रणयोधे. रावण पुन्हा परतला युद्धामध्ये, कारण तो रावण हे बघा रामाचा नाही ना, त्याला सोडायचं नाही. महाराजांनी सोडलं की ते आपल्याला सोडित नाही. रावण पुन्हा आला आणि छळन करून काय करतोय, घालोणी श्रीरामाची आण जटायूचा मृत्यू पुसे रावण वामचरणांगुष्टी माझे मरण सांगे आपण छळनोक्ते. छळनाच्या युक्तीनं जटायूला रावणानं सांगितलं, म्हणला डाव्या पायाच्या अंगोट्यात माझा मृत्यू आहे असं रावण सांगू लागला. ऐकताणी बंधूची ख्याती उल्हास संपातीचे चित्ती तव तव निज पक्ष वाढती देवसती वृक्षांगे. नाथ महाराज सांगू लागले, जसं जसं जटायूची कीर्ती संपाती ऐकू लागला, आनंद वाटू लागला, तसं तसं संपातीचे पंख फुटू लागले. जसे वसंतात झाडं फुटतात कशा प्रकारे असं सांगतात. श्रीरामाची निर्वाण जटायू मानुणी प्रमाण उभय पक्षी सांगे मरण युद्ध रावण पेटला. युद्धा रावण पेटला. रावण युद्धासाठी पेटला म्हणतात. घनघोर अशा प्रकारचं युद्ध राजा रावण करू लागला. जटायूने काय का मुष्टाचे दिला सनक रावणे उपडले दोन्ही पंख पावला दुःख जटायू पावला दुःख जटायू. रावणानं त्या ठिकाणी जटायूनं जाऊन रावणाचा डावा अंगठा तोडून टाकला आणि रावणाला दुःख झालं, पण रावणानं काय केलं, जटायूचे दोन्ही पंख तोडून टाकले असं सांगतात. पक्षोत्पटी यवे मरण घ्यावया श्रीरामाचे दर्शन करिता श्रीरामन समरण कंठी प्राण राखिला. पंख उपटल्या बरोबर मरण यावं, परंतु रामचंद्र प्रभूंच्या भेटीसाठी प्रभू रामचंद्रांनी त्याचा जीव राखला असं सांगतात. श्रीराम कृपाळू पै पूर्ण राखता जटायूचा प्राण तेने धरुणिया चरण युक्ती वचनी निर्वाणिले. जटायूचा प्राणच जावा पण भगवंतानं मांडीवर घेतलं. माय बापांना कोण घेतलं मांडीवर? भगवंतानं मांडीवर घेतलं आणि युक्त वचन बोलत काय बोलतायत ऐका. तुझा पुढे त्याचा प्राण मी होईन ब्रह्मपूर्ण पुढे वाचल्याला भाग्य कोण ऐसे मरण मग कैसे. रामचंद्र प्रभूंनी मांडीवर घेऊन जटायूला सांगितलं, जटायू तुला वाचवू का? त्यानं म्हणलं, रामा जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. अहो जगायचे दिवस रोजच आहेत,
पण योग्य ठिकाणी मरणाचा काळ मात्र सतत घडत नाही देवा. अहो तुमच्या मांडीवर मरतोय यापेक्षा भाग्य नाही, मला मरू द्या. ऐकता जटायूचे वचन श्रीराम झाला सुप्रसन्न. देवी देही ब्रह्मपूर्ण झाला पण जटायू. देही विदेही ब्रह्मपूर्ण, देहातच विदेही पूर्ण ब्रह्म अशा प्रकारचा जटायू झाला असं सांगतायत. ऐशा परी श्री रघुनाथे उदरुणी जटायू ते. पुढे सीतेच्या शुद्धीते आले निशिते किष्किंधे. अशा प्रकारे जटायून त्या ठिकाणी उद्धार केला जटायूचा रामचंद्र प्रभूंनी. आणि पुढे किष्किंधेला प्रभू आले असं हनुमानजी सांगतायत. ते देवदोणी वाळीसी राज निजले सुग्रीवासी. यो राजांगदासी वाळी सुतासी दिजले. आणि तिथं येऊन रामचंद्र प्रभूंनी पापी असणारा वाळी मारला, सुग्रीवाला राज्य दिलं आणि युवराज्य अंगदाला दिलं. अंगद दक्षिणे प्रती सवे देखो देवणी जुत्पती. रामे दाडिले सीता शुद्धार्थी यावे मासांत्री मर्यादा. आणि तो अंगद दक्षिण दिशेला त्याच्या सोबत वानर घेऊन पाठवलाय. 1 महिन्यात परत येण्याचं ठरलेलं आहे असं सांगू लागलं. दक्षिण शोधिता समजता सीता शुद्धीन लभेथ. मर्यादा लोटली विवरात तिने दाखत अदेही. तेने धाकत अवघेही. सगळेच वानर घाबरायला लागलेत, कारण 1 महिन्यात परत यायचं सांगितलं होतं. महिना आमचा निघून गेला, सीताशुद्धी सापडली नाही आणि चिंतेत आहे. अवकळा करोणी थोरा सुग्रीव दंडील माक्रूर. तेने भय वानर आले समग्र प्राण त्यागासी. आले समग्र प्राण त्यागासी. सुग्रीव दंड देईल, अवकळा करेल म्हणून इथंच मराव म्हणून वानर पडलेत असं संपाती बोलतोय. शुद्धी लभेची सीता काय सांगावे श्री रघुनाथा. थोर बैसली लज्जा माता प्राण त्यागार्था येथे आलो. शुद्धी नलभेची सीता आणि काय सांगावे श्री रघुनाथा. सीता सापडली नाही, रामाला काय सांगावं या लाजेनं वानर इथं आले. ऐकोणी हनुमंताचे वचन संपाती घाली लोटांगण. तुम्ही त्याजू नका प्राण सीता सांगेन मी तुम्हा. संपत्तीनं सांगितलं, येऊ का गडे म्हणला, तुम्ही जीव द्यायच्या भानगडीत पडायचं नाही, तुम्हाला सीतेची शुद्धी मी सांगतो असं संपाती बोलू. तुम्ही श्रीराम सेवा माझे भाव पाशमोचक. मी तव चरण रजरंक शुद्धी निर्दोष अवधारा. मी तुमच्या पायाची माती आहे म्हणलं, मी तुमचा दास आहे. राम भक्ताला बोलत असताना सेवक या भावनेत बोलावं महाराज. मालक बनण्याच्या नादी लागणारे काय बनतात, यमाचे पहिल्या रांगत रट्टे खातात. राम भक्ताचा सेवक आहे म्हणावं. वानरांना संपाती म्हणू लागला, मी तुमचा सेवक आहे, मी त्या ठिकाणी तुम्हाला विनंती करून सीता शुद्धी सांगतोय, ऐका असं संपाती. शब्द योजने समुद्र पारी लंका गड दुर्गा माधारी. अशोक वना भीतरी सीता सुंदरी दिसत आहे. 100 योजन दूर समुद्राच्या पलीकडे लंकेमध्ये अशोक वनाच्या झाडाखाली बसलेली सीता मला दिसायली असं कोण बोलतोय, संपाती. राम नाम नित्य वाक्पुटी
राम स्मरणाच्या निज दृष्टी पहिला पाय सीता गोरटी मज निज दृष्टी दिसत आहे मला माझ्या डोळ्यानं पलीकडे सीता दिसायला लागलीये राम नामाच्या ताकदीनं गाढी असणारी सीता दिसते असं सांगताय मज दे पंकासते मंदोनिया लंकानाथ सीता आणि तो मी त्वरित श्री रघुनाथ सुखार्था त्यानं सांगितलं मला जर पंख असते माणसं काय म्हणतात माहितीये का मला जर आवाज असता कधीच मंदिरावर नाही येणार काय म्हणते मला जर आवाज असता तर मी पोथी वाचायला आलो असतो मला जर हे जमत असतं तर मी रोज आलो असतो हे बघा तुमच्यात जर भाव असेल तर सगळंच येते काय येते सगळंच येते फक्त लागतो भाव भाव नसेल का तर कोणीच कामाचं ठरत नाही माणूस त्यामुळे संपाती म्हणला मला जर पंख असते तर मी आता जाऊन सीता आणली असती असं बोलतोय तोपर्यंत वानरगण पक्ष निघाले निर्भिमान निराभिमाने निज चिन्ह सावधान अवधारा सर्व वानर बघू लागले सर्व वानरांच्या समोर निरअभिमानाचे पंख निघाले कोणते पंख आहे निरअभिमानाचे राम सेवा अभिमानी व्यक्तीच्या हातातून घडत नाही त्याच्यासाठी अभिमान नसला पाहिजे थोरपण परा सांडेजे मोठेपणा दूर सोडेपर्यंत रामसेवेच्या जवळ माणसं येतच नाही नाहीतर माणसाला वाटतं हा त्याच्यापेक्षा आपण कमी आहो का त्याची काय बरोबर त्याची काय हिंमत आहे आपल्या पुढं अरे तो रामसेवा करतोय ना गपचिप पाया पडणं टुरटूर केला तर कोरडा राशील होय भले भले तसेच मेले राम सेवेत नाही आले जीवन वाया गेलं मायबापानं निरअभिमानाचे पंख सीता शुद्धी करू शकतात अन्यथा मात्र अविष्याची मातीच होते असं सांगताय मरदोनिया लंकापती वियाणावी सीता सती जगी होईला ती ख्याती हे अहंकृती त्या नाही अभिमान नाही माझ्याजवळ पंख आले तर मी रावणाला मारतो सीता आणतो पण मी करतो याचा अभिमान नाही आहे असं सांगतो सोडवणी सीता सीता सुख द्यावे श्री रघुनाथा वाह मी एक सेवक पडे आता ध्येय पाहता त्या नाही हेही अहंता त्या नाही मी एक सेवक पर्यंता मी असं करेल मी तसं करेल पण मी रामाच्या जवळचा सेवक आणि दुसरे रामाच्या जवळचे नाहीत अशा प्रकारचा अभिमान नाही तर मी केवळ सेवक आहे जीवनामध्ये सेवेलागी सेवक झालो सेवक कशासाठी व्हावं सेवेसाठी व्हावं आणि सेवा सोडून व्यतिरिक्त गोष्टीमध्ये रमणं हे मात्र आत्मघाताचं आत्महत्येचं लक्षण आहे असं सांगतायत निराभिमानाची निज कळा मी तू पण दिसे डोळा श्रीराम मजहुनी वेगळा कदा काळ समरेना कदा काळ स्मरेना निरअभिमानाची कळा मी तू पण न दिसे डोळा अभिमान नसण्याची कळा सांगतो ज्याच्या मनामध्ये मितूपणा नाही ज्याला वाटत नाही मी मोठा आहे तो लहान आहे ही निरअभिमान नसल्याची लक्षण आहे आणि ज्या ठिकाणी अभिमान आहे तिथं मात्र मितूपणा न दिसे डोळा श्रीराम मजहुनी वेगळा माझ्याच पेक्षा राम वेगळा असं ज्याला वाटतच नाही मी रामाचा राम माझा एवढाच ज्याचा संसार आहे तो निरभिमानी आहे असं सांगताय श्रीराम भक्ताचे संगती संपातीची एवढी प्राप्ती वाह
ऐकतास्ती श्रीराम कीर्ती निज विश्रांती पावला. श्रीराम भक्ताच्या संगतीमध्ये संपातीला एवढं प्राप्त झालं. केवढं जेवढं सनकादिकांना प्राप्त होणं अवघड आहे केवढं मिळालं हो. रोज पाखरं मारून खाणारा, येणारे जनावर मारून खाणारा, परंतु राम राम ऐकिलं आणि येऊन मांडी घालून जवळ बसला आणि म्हणला मला जरा सांगा की महाराज विनम्रता झाली की तरी सर्व सुखासी पात्र होईजे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, तरी अवधान ऐकलेनी दिजे मग सर्व सुखासी पात्र. आणि जर अवधान नसेल महाराज रिकाम टवाळा कोण्याही कामाचा ठरत नाही असं सांगतात. निराभिमानाचे गमान लंगोडिया त्रिभुवन भूगोल भेदुनिया जाण झाला परिपूर्ण प्रभ्रम. भूगोल भेदोनिया जाण झाला परिपूर्ण परब्रह्म. निराभिमानानं माणूस देव होतो. तुकाराम महाराज म्हणतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जात नाही, देव होत नाही, आणि रोग आल्याशिवाय असं नाही. माय बाप अभिमान गेला. जीवनामध्ये अभिमानासारखा शत्रू नाही आणि तोच मित्र वाटतंय यापेक्षा करंट कपाळ नाही. जीवनामध्ये लक्षात घ्या, एक झाडाचा पाला खाणारे वानर आणि मांसाहार करणारा गिधाड पक्षी दोन्ही रामभक्तीला प्राप्त झाले आणि रामा एवढे मोठे झाले असं सांगतात. ऐकण श्रीरामाची कीर्ती पशु पक्षी उदरती. वाह. वनाभिगमन श्री रघुपती त्रिजगती उद्धार. रामचंद्र प्रभूंची कीर्ती ऐकली महाराज आणि कोणाचा उद्धार झाला? पशु पक्षी उद्धार. वानर पशु आहे, गिधाड पक्षी आहे. माणसांचा उद्धार व्हायचा नाही का? माणसं येतात किती? 1 2 लय झालं 4, त्याच्यातले 3 झोपत येत आणि एकाला ऐकू येत नाही. माणसाचा खेळच विचित्र. मायबापांना असं करू नका. हे बघा, भाग्यानं कामधेनू आली तर लाथा मारून दौडू नका. रामायण ही कामधेनू आहे. तुमचा उद्धार करण्याचं सामर्थ्य असणारा हा ग्रंथ आहे. राम कीर्ती राम कथा श्रवण केल्यानंतर जीवनाचं कल्याण होतं आणि ते कल्याण मात्र दूर करू नका वागांनो अशी विनंती करत आहे. एका जनार्दन शरण श्रीराम नामे ब्रह्मपूर्ण. ऐकता रामायण उद्धरण जड जीवा. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन संत एकनाथ महाराज सांगतायत कथा ऐकता रामायण. रामायणाची जर कथा ऐकली का तर जीवाचा उद्धार होतो. मायबापांनो उद्धार होतो. लोकांनी उद्धार म्हणलं की हे काही कळच नाही. उद्धार म्हणजे काय? दुकानावरून आणलेल्या वस्तू. तेली वाटले दुकानावरून आणलेलं उदारच आहे की? अरे तुम्ही उदार आणलेले हाव आणि ते उदार आणून बी पोराचा मार खालाव, सुनाच्या शिव्या खालाव, बायकोच्या शिव्या खायलाव, घरात दरवाजा लावून भांडे घासालाव, तरी रामायणाला येणं असं कुठं नसतं वागांनो. रामायणाला आलं पाहिजे, राम राम म्हणलं पाहिजे, जीवनाचं कल्याण करून घेतलं पाहिजे. झाडाचा पाला खाणारी वानर आणि वनात राहणारी पाखरं जर स्वतःचा उद्धार करून घेतात तर तुम्ही लेकर म्हणून विनाश का करून घेतायत? स्वस्ती श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडिका कार्तिकीया संपाती उद्धरण नाम षोडशाध्याय. कुंडली कबरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय.